नम पार्वती पते हर हर महादेव। नमस्कार श्रोते हो, आज मी तुमच्या समोर आपल्या पवित्र श्री काशीखंड कथासार ग्रंथातील 7वा अध्याय घेऊन आले आहे। या अध्यायात मानवी जीवनाचे सर्वात मोठे सत्य लपलेले आहे। मृत्यूनंतर आत्म्याला कोणत्या प्रवासातून जावे लागते, या दृश्य देहाचा त्याग केल्यानंतर कर्मांचा हिशोब कसा होतो, पाप आणि पुण्याचा मार्ग नक्की कसा वेगळा होतो, हे साक्षात विष्णूंच्या दूतांनी या अध्यायात सांगितले आहे। आज आपण अशा एका पवित्र आत्म्याची संपूर्ण कथा पाहणार आहोत, ज्याने स्वतः यमपुरीच्या यातना डोळ्यांनी पाहिल्या। ही कथा ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल, पण यामुळे जीवनाचा मार्ग बदलून जाईल। ही अत्यंत जुनी आणि दुर्मिळ कथा संपूर्ण ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, हा 7वा अध्याय नुसता ऐकल्याने सुद्धा मानवी जीवनात मोठे परिवर्तन होते असे ग्रंथात सांगितले आहे। कथेचा सर्वात पहिला लाभ म्हणजे मनुष्याला आपल्या हातून न कळत घडणाऱ्या पापांची जाणीव होते आणि तो सन्मार्गाला लागतो। दुसरा लाभ म्हणजे मृत्यूविषयी मनात असणारी भीती आणि संभ्रम नष्ट होऊन मनाला परम शांती लाभते। आणि तिसरा लाभ म्हणजे या कथेतून जीवनात दानाचे, विशेषतः पाणी आणि अन्नाचे काय महत्त्व आहे हे स्पष्ट समजते। तर मित्रांनो, कथा सुरू होते शिवशर्मा नावाच्या एका अत्यंत सदाचारी, वेदवेत्या आणि धार्मिक ब्राह्मणापासून। शिवशर्माने आयुष्यभर कधी कोणाशी कपट केले नाही, कधी कोणाचा हक्क हिरावून घेतला नाही। तो सदैव महादेवाची आणि विष्णूची भक्ती करायचा। जेव्हा त्याचा अंतकाळ जवळ आला, तेव्हा त्याने आयुष्यभर केलेल्या याच निस्सीम भक्तीमुळे आणि सत्कर्मामुळे एक अद्भुत चमत्कार घडला। त्याच्या अंतकाळी साक्षात वैकुंठनाथ विष्णूचे दूत एक अत्यंत दिव्य, प्रकाशमान आणि भव्य विमान घेऊन पृथ्वीवर उतरले। विष्णूच्या दूतांनी शिवशर्माच्या पवित्र आत्म्याला अत्यंत आदराने त्या विमानात बसवले आणि वैकुंठाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला। शिवशर्मा विमानातून स्वर्गीय सुखाचा अनुभव घेत पुढे जात होता। पण वैकुंठाकडे जात असताना काही अंतर पार केल्यानंतर शिवशर्माला खालून अत्यंत भयानक आणि काळजी चिरणारे रडण्याचे, किंचाळण्याचे आवाज ऐकू लागले। हजारो जीव वाचवा वाचवा म्हणून मोठा आक्रोश करत होते। यमदूत त्यांना पाश लावून अत्यंत क्रूरपणे मारत ओढून नेत होते। भयानक दृश्य पाहून दयाळू शिवशर्माचे हृदय हेलावले। शिवशर्माने अत्यंत व्याकुळ होऊन विष्णूच्या दूतांना विचारले, हे देवदूतांनो, मला एक मोठी शंका आहे। जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याचा हा पंचभौतिक स्थूल देह पृथ्वीवरच राहतो आणि नातेवाईक त्याला अग्नी देतात। मग मृत्यूनंतर या जीवांना मारण्यासाठी आणि यातना भोगण्यासाठी कोणता देह मिळतो? विष्णूंच्या दूतांनी सांगितले, हे श्रेष्ठ ब्राह्मणा, स्थूल देह जरी इथेच जळला तरी माणसाने पृथ्वीवर केलेल्या वासना, इच्छा, पापे आणि पुण्य यामुळे एक अदृश्य लिंग शरीर तयार होते, ज्याला यातना देह म्हणतात। हा वारा दिसत नाही पण जाणवतो, तसा असतो। मनुष्य जशी कर्मे करतो तसेच हे लिंग शरीर सुख किंवा दुःख भोगण्यासाठी तयार होते। पाप करणाऱ्यांना यमदूत याच लिंग शरीराला बांधून यमपुरीच्या मार्गाने नेतात। विष्णुदूत पुढे शिवशर्माला यमपुरीच्या रस्त्याची भीषणता सांगू लागले। ते म्हणाले, हे शिवशर्मा, या यमपुरीचा मार्ग सामान्य नाही, तो तब्बल 86,000 योजने विस्तृत आहे। हा रस्ता पाप्यासाठी अत्यंत भयानक आहे आणि कष्टदायक आहे। ज्या लोकांनी पृथ्वीवर असताना कधी दानधर्म केला नाही, जे नेहमी खोटे बोलले, लाचखोर होते किंवा ज्यांनी वडिलांचा आणि गुरूंचा अपमान केला, त्यांना या रस्त्यावरून यमदूत अत्यंत निर्दयपणे पाश लावून अनवाणी ओढत नेतात। दूतांनी सांगितले की या रस्त्यावर अशी जमीन आहे जी लोखंडाच्या तव्यासारखी तापलेली असते आणि वरून सूर्य आग ओकत असतो। ज्या माणसांनी पृथ्वीवर उन्हाळ्यात तहानलेल्यांना पाणी दिले नाही, कधी पानपोही लावली नाही, त्यांना यमदूत या तापलेल्या वाळूतून पळवतात। भुकेने आणि तहानेने त्यांचे कंठ सुकतात, डोळे बाहेर येतात, पण त्यांना पाण्याचा एक थेंबही मिळत नाही। तसेच ज्यांनी स्वतः भरपूर खाल्ले पण दारात आलेल्या भुकेलेल्या गरीबाला किंवा प्राण्याला हाकलून दिले, त्यांना यमलोकात स्वतःचेच मांस खावे लागते किंवा विष्ठा, मूत्राचा चिखल खायला दिला जातो। विष्णूच्या दूतांनी
पुढे दाखवले की प्रत्येक विशिष्ट पापासाठी यमलोकात वेगळी शिक्षा आहे. जे पुरुष किंवा स्त्रिया परस्त्री किंवा परपुरुषाशी व्यभिचार करतात त्यांना यमपुरीत लाल भडक तापलेल्या लोखंडाच्या मूर्तीला घट्ट मिठी मारण्याची शिक्षा दिली जाते. जे लोक चोर असतात, दुसऱ्यांची संपत्ती हडप करतात त्यांना टोकदार भाल्यावर लटकवले जाते आणि हिंस्र प्राणी त्यांचे लचके तोडतात. आणि जे महापापी असतात, ज्यांनी विश्वासघात किंवा हत्या केली त्यांना कुंभीपाक नावाच्या महाभयानक कुंडात उकळत्या तेलात आणि रक्ताच्या मांसात चिखलात टाकले जाते, जिथे हजारो वर्ष विंचू आणि सर्प त्यांना सतत डसत राहतात. हे दृश्य पाहून शिवशर्माने विचारले, मग या यातनामधून सुटण्याचा उपाय काय? दूतांनी उत्तर दिले, ज्या मनुष्याने पृथ्वीवर अन्नदान केले, काळी गाय दान केली त्यांना वाटेत अन्न सुख मिळते. ज्यांनी उन्हाळ्यात ताक, छत्री, चपला आणि थंड पाणी दान केले त्यांना हा यमपुरीचा रस्ता एखाद्या थंडगार सावलीच्या बागेसारखा वाटतो. आणि ज्यांनी काशी क्षेत्रात राहून महादेवाची भक्ती केली त्यांना तर थेट वैकुंठाची प्राप्ती होते. प्रवास करत ते विमान यमराजाच्या भव्य धर्मसभेजवळ पोहोचले. तिथे चित्रगुप्त कर्माचा पहाडा वाचत होता. जेव्हा यमराजाने शिवशर्माला विष्णूच्या दिव्य विमानात पाहिले तेव्हा साक्षात यमराज स्वतःच्या आसनावरून उठले. त्यांनी शिवशर्माच्या सत्कर्माची मुक्त कंठाने प्रशंसा केली आणि त्याला हात जोडून आदराने नमस्कार केला. यानंतर ते विमान शिवशर्माला घेऊन वैकुंठात निघून गेले. श्रोते हो, श्री काशीखंडाच्या या 7व्या अध्यायाची संपूर्ण कथा आपल्याला एकच शिकवण देते. आपली कर्माची सावली कधी आपला पाठलाग सोडत नाही. आपण जगापासून आपले पाप लपवू शकू, पण त्या परमेश्वराच्या दरबारात आपल्या प्रत्येक कर्माची अचूक नोंद होत असते. मृत्यूनंतर संपत्ती, पैसा, गाडी, बंगला, नातेवाईक सगळे याच पृथ्वीवर सुटतात. सोबत चालते ते फक्त आपण केलेले सत्कर्म आणि पाप. म्हणूनच कोणाचाही द्वेष करू नका, कपटी व्यापार करू नका. जमेल तशी गरिबांना, तहानलेल्यांना मदत करा आणि ईश्वराच्या भक्तीत राहा. मित्रांनो, श्री काशीखंडातील यमपुरीचे हे सत्य आणि शिवशर्माची ही संपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर ही पवित्र कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा. अशाच प्रकारच्या अद्भुत पौराणिक कथा माझ्याकडून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात 8व्या अध्यायाच्या कथेसोबत. तोपर्यंत हर हर महादेव.